पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर लाज आणणारी ही घटना शहापूरच्या शाळेमध्ये घडलेली आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटली त्याच महाराष्ट्रात मुलींच्या मनात लज्जा निर्माण करणारे कृत्य एका मुख्याध्यापिकेने केलंय। असं काय नेमकं घडलं आणि महाराष्ट्रातनं त्या संदर्भात रोष का व्यक्त होतोय बघूया त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। पाळी येणं हा काही रोग नाहीये। पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही। काय चाललंय या महाराष्ट्रात ते अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे। त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केले। संताप संताप संताप, राग व्यक्त करायला शब्द सुद्धा अपुरे पडतील अशा लाजिरवाण्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। महिलांच्या शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महाराष्ट्रामध्येच अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना घडली आहे मुंबई ठाण्यालगत असलेल्या शहापूरमध्ये। लहान मुलींना त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केलंय। काय गुन्हा केला होता मुलींनी, असा काय गुन्हा केला होता की मुलींना इतकं वाईट प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली आहे। 4 टीचर आहेत ज्या चेकिंगला होत्या, त्यांना आदेश आला ना, मग त्यांनी हे चेकिंग करायला नको होतं, त्यांना चूक वाटतंय। आता त्या बोलतात की हे चूक आहे, पण त्यांनी मॅडमचं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मॅडम असं करायला नको, आम्ही समजून सांगू। त्याचं झालं असं, शाळेतील मुलींच्या शौचालयात रक्ताचे डाग आढळले। त्यामुळे विकृत मुख्याध्यापिकेनं सगळ्या मुलींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावलं। प्रोजेक्टरवर त्या रक्ताच्या डागांचे फोटो दाखवले। इतकंच नव्हे तर डिटेक्टिव्हगिरीची विकृती डोक्यात शिरलेल्या या मुख्याध्यापिकेनं या मुलींच्या हातांचे ठसे सुद्धा घेतले। धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका आणि मावशांनी त्या मुलींचे कपडे काढून तपासणी केली, कारण विकृत मुख्याध्यापिकेनं त्यांना तसे आदेश दिले होते। मॅम बाथरूममध्ये थोडी घाण आहे, मॅमनी बघितलं आणि मॅमने काय त्याच्यावर आक्षेप घेतलं। मुलींना बोलवलं आणि हॉलमध्ये घेतलं, हॉलमध्ये मुलींना घेतलं आणि त्यांना थोडीशी माहिती दिली। माहिती दिल्यानंतर बोलते जा मावशी यांना पहिले चक्कर, ह्या काय तसं सांगणार नाही, जा यांना चक्कर। मग आम्ही काय चेक करायचं, आम्हाला मी काय नॉलेज काय आलंच नाही पुढचं बोलतं काय करायचं, काय चेक करायचं। मग टीचर तिथं उभ्या होत्या, मग एक आम्हाला देत होत्या चक्कर। आम्ही बाथरूममध्ये होतो, यांना चेक करा। मग आम्ही काय चेक करणार, आम्हाला कन्फर्म झालं काय चेक करायचं। ज्या मुली लहान आहेत, काही मुलींना पाळी येत नाहीये, काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे, त्या मुलींच्या मनावर ह्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होईल। त्यांचा एवढा परिणाम झालेला आहे की त्या शाळेत जायला तयार नाही। ज्या मुलींना पिरियड्स बद्दल माहित नाही त्या मुलींना ढकलत त्यांनी नेऊन आणि त्यांची चेकिंग केलेली आहे। त्या मुलींचे फिंगरप्रिंट्स घेतले। काय कारण फिंगरप्रिंट्स घेण्याचं काय मोठ्या आतंकवादीचं काम केलंय। या लाजिरवाण्या घटनेविषयी सांगायला मुली धजावत होत्या, मात्र मुलींनी कसाबसा धीर एकवटून पालकांना याविषयी सांगितलं आणि त्यानंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरलं। आता आमची अशी डिमांड आहे की एकतर त्या बाईला 5 दिवसाची पोलीस कोठडी झाली पाहिजे प्रिन्सिपलला। दुसरी गोष्ट म्हणजे तिला प्रिन्सिपल पदावरून हटवलं गेलं पाहिजे आणि ट्रस्टीनी इथे येऊन आम्हाला आन्सर करायला पाहिजे। पालकांचा रोष पाहता भानावर आलेल्या मुख्याध्यापिकेनं स्वतःच पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी तात्काळ धाव घेत मुख्याध्यापिकेसह संशयितांना ताब्यात घेतलं। पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा पालकांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर अतिशय घाणेरड्या पद्धतीने वागणूक देत त्यांच्या अंगावरचे कपडे काढून कोणाला पाळी आली हे याची शारीरिक तपासणी केली। खरं तर अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपार्ह आहे, निंदनीय आहे, संतापजनक आहे। या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील, 4 शिक्षिका असतील, एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। 8 पैकी 5 जणांना 15 तारखेपर्यंतची रिमांड मिळालेली, अटक करण्यात आलेला आहे। जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे। तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही घटना आहे। या घटनेचा संताप सर्वसामान्यांनीच नव्हे तर राजकारण्यांनी सुद्धा व्यक्त केलाय। पाळी येणं हा काही रोग नाहीये। शाळेमध्ये विश्वासाचं आणि संरक्षणाचं वातावरण असायला पाहिजे। त्या ठिकाणी मनामध्ये भीती, त्या ठिकाणी आणि मानसिक छळाचं वातावरण आहे, हे अतिशय चुकीचं आहे। बाईच्या बाईपणाचे धिंडवडे त्या ठिकाणी काढले गेले
हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही. या घटनेसंदर्भामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आणखीनही जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे, त्यांना बाजूला काढलं पाहिजे. या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही. मग एक अयोग्यच आहे, हे चुकीचं आहे आणि जी काय कारवाई त्या ठिकाणी करायची आणि अशा पद्धतीने तुम्ही महिला मुख्याध्यापक असतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना जर या गोष्टी कळत नसतील महिला असताना सुद्धा, मग त्याला आपण काय म्हणायचं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे. विधानसभेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले. अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही. काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज? अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे. मी माहिती घेतली, तिथनं जे फोन आले म्हणजे त्या बाईला काही लाज लज्जा काय, ती बाई आहे की कोण आहे, हैवान आहे. त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा. ठीक, ती तिथं राहताच कामा नाही. तसं आपण आदेश देवा साहेब. मी आत्ताच आदेश दिलेले आहेत. योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी. निसर्ग नियमांनुसार शरीरामध्ये होणाऱ्या बदलांविषयी या मुलींना शिक्षिकांनी खरं तर समजून सांगायला हवं. मात्र तसं न करता या मुलींच्या मनात भीती निर्माण होईल, शिक्षणाविषयी तिटकारा निर्माण होईल असं लाजिरवाणं कृत्य विकृत मुख्याध्यापिकेनं केलंय. अशी विकृती ठेचून काढण्याची आणि मुलींच्या मनातील भीती नाहीशी करण्याची जबाबदारी कायद्यावर आणि सरकारवर सुद्धा आहे. शहापूरहून उमेश जोशीसह रशीद इनामदार, पुढारी.